हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। याच्यामध्ये पण एक महत्त्वाची किचन टिप्स मी सांगितलेली आहे। तर पुढे व्हिडिओ जोडलेला आहे, बघा मी काय काय केलेलं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि आणखी एक महत्त्वाचं, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात तुमच्या पण मटक्यातून किंवा माठातून कधी-कधी असा माशाळ किंवा शेवाळ्यासारखा वास येतो किंवा कधी-कधी 2 दिवसांनी पाणी चेंज नाही केलं तर छोट्या-छोट्या आळ्या होतात। तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पहा। तर ॲक्च्युली कधी-कधी होतं असं की पाणी खूप दिवस ठेवलं तर जास्त करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मटक्यातून शेवाळाचा कसा वास येतो तसा, आणि चव पण थोडी तशी लागायला लागते। तर त्याच्यासाठी करायचं काय आहे, तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे, आपल्या घरात सगळ्यांच्या उपलब्ध असतो कोरफड घ्यायचे आहे, एक सुकलेला लिंबू असेल तरी चालेल, आणि मीठ घ्यायचं आहे, आणि एक कॉटनचं कापड किंवा मी ज्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे तसं कापड घ्यायचं आहे। आधी मटकं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आपल्या नॉर्मल पाण्याने मटका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर बघा, आणि नंतर ना जे मिठामध्ये एकच लिंबू घ्यायचा आहे, लिंबू जास्त घ्यायचा नाही। लिंबू ह्याच्यासाठी घ्यायचा आहे की आपल्या मटक्याला जेव्हा कोरफड लागेल तर लिंबूनं कोरफडचा करवडपणा कमी होतं, तर त्याच्यासाठी लिंबू घेतलेला आहे मी। आणि एक छान प्रकारचा सुगंध मटक्यामध्ये येईल, आणि कोरफड ह्याच्यासाठी वापरायची आहे। कोरफडचा थोडा जो उग्रवास असतो त्या उग्रवासाने आपल्या पाण्याला वास येणार नाही। आणि ट्रस्ट मी, ह्या कोरफडमुळे नुसती कोरफड जरी तुम्ही मटक्याला घासली आणि त्याच्यात अर्धा एक तास पाणी भरून ठेवलं तर कडूपणा निघून जातो, आणि आळ्या अजिबात होत नाही, ते छोटे जे चाटू होतात ते होत नाही, आणि त्याच्यातला जो माशाळ वास येतो कोरफडने सर्व नाहीसा होतो। आणि मीठ मी हायजीनच्या दृष्टीने घेतलेलं आहे, कारण मिठाच्या पण वापराने पाण्यामध्ये आळ्या नाही होणार आहे, आपण घासून आळ्या होणार नाही आहेत। आणि ट्रस्ट मी, हा उपाय इतका मस्त आहे, आणि आपण साबणाने किंवा निरम्याने सर्फनं घासायला गेलो तर अक्षरशः त्याचा वास आपल्या मटक्यामध्ये राहतो। त्याच्यासाठी हा उपाय करून बघा। आणि 5 मिनटं मी असंच सोडून दिलेली आहे, कारण मटक्यावर सगळ्या गोष्टीचं रिॲक्ट होण्यासाठी। आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, बघा किती सारं घाण पाणी निघालेलं आहे। तर सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। मटकं मी बघा व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे जास्त पाण्याने। आणि आता बघा हे जे खंगाळती आहे मी असं, त्याच्याने राहिलेलं सगळं आतलं घाण निघून जातं। तर बघा, आणि बादलीमध्ये पाणी काढून घेतलेलं आहे धुतलेलं। तर अशा प्रकारे, आणि नंतर ना स्वच्छ कापडाने, कॉटनच्या कापडाने मटका पुसून घ्यायचा आहे, पूर्ण स्वच्छ कोरडं करायचं आहे, ओलं ठेवायचं नाही आहे। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित मटका पुसून घेत आहे कापडाने। आणि नंतर ना जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही काय करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवते। तर असं चूल आता सकाळी पाणी तापवायला लावली होती, तर अशा प्रकारे जो लाकडाचा वास असतो आणि जो असं लाकूड असतं त्याची थोडी गरमी जी आहे ती मटक्याला द्यायची आहे, म्हणजे ओलीचा वास जो शिल्लक राहणारा होता आपल्या मटक्यामध्ये तो सगळा ओलीचा वास निघून जातो। आणि जर चूल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1-2 मिनटं असं गॅस चालू करायचा आहे, आणि असं वरती धरायचं आहे दोन्ही हाताने। छोटा मटका असेल तर धरता येईल, मोठा मटका असेल तर तुम्ही 2 तासासाठी तो मटका किंवा 1 तासासाठी तुम्ही उन्हात ठेवू शकतात, वास निघून जाईल, मटका कोरडा होईल। आणि मी आता एवढं झाल्याच्या नंतर मटका उन्हात पण ठेवणार आहे। आणि हे दर 2 दिवसाला 3 दिवसाला मी करतेच, कारण आमच्या इथे मोस्टली सगळे मटक्यातलंच पाणी पितात, आणि फ्रीजमधलं किंवा भांड्यातलं पाणी पित नाही। म्हणून ही हायजीनच्या दृष्टीने मी दर 2 दिवसाला 3 दिवसाला किंवा पाणी येणार असेल तर त्याच्या 1 दिवस आधी असं मी करत असते। ट्रस्ट मी, खूप छान रिझल्ट आहे त्याचे। साबणाचा ह्याचा वास मटक्याला राहतो, कधी पाण्यामधून पण स्मेल येतो। नंतर बघा असं सुकू द्यायचं आहे। आता 5 ते 10 मिनटं मी उन्हामध्ये ठेवणार आहे। आणि बघा हे मटक्यातलं एवढं घाण सगळं निघायलं, तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम ठेवलेलं आहे। मस्त आता मटकं वाळून झालेलं आहे आपलं, आणि मी आतमध्ये ठेवलेलं आहे। तर पाणी ओतून घेत आहे। तर बघा तुम्ही पण हा उपाय करून बघा, खूप छान रिझल्ट आहे तर याचे।
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ पाहून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय. आणखीन एक नवीन व्हिडिओ, नवीन किचन टिप्स आणि माझ्या डेली लाईफमधल्या काही गोष्टी मी तुम्हाला शेअर